everyone, welcome to my birthday decoration part. Today 4. I am going to show you how I decorate for my birthday. Let's get started. एक मी घरीच बनवला होता, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने 2 हॅपी बिस्किटचे पॅकेट, दूध आणि इनो आणि कॅडबरीचं छोटेसे बिस्किटांचे असे तुकडे करून घेतले आणि त्याची फाईन पावडर मी मिक्सर मधून काढून घेतली. त्यानंतर दूध असलेल्या पातेल्यामध्येच ते पावडर मी मिक्स केलं आणि सोबतच इनो खूपच कमी क्वांटिटीत मी इथे वापरलेली आहे, कारण की मी बिस्किटचे पॅकेट फक्त 2 घेतले होते आणि मला छोटासाच केक बनवायचा होता. ते बिस्किटांची पावडर दुधामध्ये मिक्स करून सोबतच थोडीशी इनो जेवढी मला हवी आहे तेवढी टाकून मी व्यवस्थितपणे एकही गाठ न होता त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. होत नाही तोपर्यंत मिश्रण इथे हलवायचे आहे. छोटा बनवण्याचा प्लॅन होता, त्यासाठी मी इथे छोटा डबा वापरलेला आहे, पण त्याआधी मी याला चांगलं असं तेल लावून घेतलेलं आहे. तयार केलेलं केकचं मिश्रण यामध्ये मी टाकून दिलेलं होतं. तसं तर मी केक खूप वेळा घरी बनवलेला, त्यावेळी छोटासाच मला बनवायचा होता, त्यासाठी मी छोटासा डबा इथे प्लॅन केला होता. आणि झालं काय की हा डबा व्यवस्थित बसला नाही. सर्वात आधी जी मी रिंग त्या पातेल्यामध्ये ठेवली होती ती रिंग मोठी झाली आणि डबा छोटा झाला, त्यासाठी मला असा जुगाड करावा लागला. मग त्याच्याच साईजचा आणखी एक मी छोटा डबा घेतला, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि मग त्याच्यावर हा केकचा डबा बेक करायला ठेवला. म्हटलं जोपर्यंत केक होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. तुम्ही पाहत आहात हे मला फोटोसाठी हवं होतं, त्यासाठीच मी इथे ते तयार केलं. माझ्या हातात आहे ती माझी साडी आहे, जे मला डेकोरेशन साठी हवी होती. मला माझा बर्थडे करायचा होता, त्यासाठी हे सगळं लागणारं साहित्य माझ्याकडेच होतं. मग म्हटलं चला आपण आपला बर्थडे घरीच प्लॅन करूया. त्यासाठी माझ्याकडे साडीही होती, त्याचा मी प्लॅन केला होता. आधीच एक थीम मी विचार करून ठेवली होती. बाकीचे जे सामान आहे म्हणजे लाइटिंग ही माझ्याकडे अवेलेबल होती आणि ही जी फुगे आहेत तीही माझ्याकडे पडलेली होती. म्हणजे माझ्या बाळाचं मला डेकोरेशन इथे असं करायचं होतं, जे की खूप ट्रेंडिंग मध्ये होतं. सर्वात आधी मी माझी साडी अशा प्रकारे लावून मी काही करत असेल आणि माझं बाळ मध्ये येणार नाही असं कधी होणारच नाही. साडी अशा प्रकारे लावून घेतली आणि त्यावर त्याच प्रकारची लाइटिंगही लावून घेतली आणि फुगे फुगवायला माझे मिस्टर इथे मला मदत करत होते. लावून झाल्यानंतर हा होता हाफ लुक. फायनल लुक अजून तुम्हाला दाखवायचा बाकी होता, केकही तुम्हाला दाखवायचा बाकी होता आणि माझा मेकअप लुकही तुम्हाला दाखवायचा होता, जो की मी नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवेल. तर हा पार्ट तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला असेल तर नक्की कमेंट करा, म्हणजे मी नेक्स्ट पार्टही घेऊन येईल. चला तर मग भेटूया पुन्हा, बाय.